आणि केवळ हाच मुद्दा नाही तर दुसरीकडे पालकमंत्री पदावरनं सुद्धा महायुतीत काहीशा कुरबुरी असल्याचं चित्र दिसलं। महायुती सरकारनं पालकमंत्री पदांचं वाटप केलं, पण रायगड आणि नाशिक या दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदावरनं महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली। एकूणच पालकमंत्री पदावरनं महायुतीतली धुसफूस आणि नाराजी सुद्धा चव्हाट्यावर आली आहे। पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजी नाट्य। अपेक्षा करणं वावगं काय? शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय। रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती। भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही। महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर। कोण काय बोलतं त्याच्यावरती उत्तर देण्याची मला काय आवश्यकता नाही। महायुती सरकारची बहुप्रतीक्षित पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच प्रामुख्यानं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळताच गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी शनिवारी रात्री मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला। तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद मिळाल्यानं शिवसेनेकडून नाराजी व्यक्त केली जात होती। या नाराजीची दखल घेत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली आहे। शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय? शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय। म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये। त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू। पालकमंत्र्यांच्या संदर्भातला सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो। मुख्यमंत्र्यांनी कुणाला पालकमंत्री द्यावं, कुणाचा पालकमंत्री स्टे करावा हा त्यांचा अधिकार आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच होती। राज्यात जुलै 2022 मध्ये झालेल्या सत्तांतरावेळी शिवसेनेच्या आमदारांनी अनेक कारणं दिली। रायगडच्या शिवसेनेच्या आमदारांनी तर तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे जिल्हा नियोजनाचा निधी देत नसल्याचा आरोप केला होता। महायुती सरकारमध्ये एकत्र आल्यानंतरही तटकरे आणि शिवसेना आमदारांमधल्या कुरबुरी काही कमी झाल्या नव्हत्या। तर नाशिकचं पालकमंत्रीपद मिळावं अशी शिवसेनेची मागणी होती। त्यात गिरीश महाजनांची वर्णी लागल्यानं शिवसेनेत नाराजीचा सूर होता। राज्य सरकारच्या या निर्णयाचं शिवसेनेनं स्वागत केलंय, तर निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीशी नाराजी आहे। भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो। आम्ही वरिष्ठांना सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं आणि म्हणून आज जो काय आता निर्णय स्थगितीचा झालेला आहे तो वरिष्ठांचा आम्ही या ठिकाणी स्वागतच करतो की आपण योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आम्ही पालकमंत्रीपद जाऊ देणार नाही। कोण काय बोलतं त्याच्यावरती उत्तर देण्याची मला काय आवश्यकता नाही। आल्याच्या नंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसून या संदर्भातला निर्णय घेतील। पालकमंत्री पदावरून महायुतीतल्या या नाराजी नाट्यावर विरोधकांनी टीकेचे आसूड उठलेत। नक्की आपापसात त्यांच्या खून आणि मारामाऱ्याच व्हायच्या बाकी आहेत कॅबिनेटमध्ये। म्हणजे उद्या जर बातमी आली की अमुक गटाच्या उपमुख्यमंत्र्याने किंवा मंत्र्यानं दुसऱ्या गटाच्या मंत्र्यावरती हात उचलला, आता एवढंच महाराष्ट्राच्या नशिबी पाहणं आता बाकी उरलेलं आहे। इतक्या भयंकर पद्धतीनं या राज्याचं मंत्रिमंडळ आणि सरकार चाललेलं आहे। सरकार गठन करताना भांडणं नांदा म्हणजे सौख्य बरे म्हणतात, आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाळी आली आहे। भांडा आणि महाराष्ट्राचा वाटोळं करा। महायुती सरकार स्थापन होत असताना अगोदर मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेलं नाराजी नाट्य आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या खाते वाटपातील रस्सीखेच अशा पद्धतीची ही किनार आहे। त्यात आता पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य सुरू झाल्यानं त्याला स्थगिती देण्याची वेळ महायुतीवर आली आहे। आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर कुणाची वर्णी लागतीये, महायुतीचे नेते यावर काय तोडगा काढतात याची उत्सुकता आहे।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या